नमस्कार मित्रांनो. ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया दीपिकाला आणि डंकीला म्हणत असतो, अरे अण्णा आले होते पण काही काम न सांगता निघून गेले. काय भानगडे, हा विषय काय आहे? मला तर काय समजनाच झाले. तेव्हा लगेच दीपिकल म्हणू लागतो, अरे अण्णा म्हणजे रावण आहे, रावण, 10 तोंडी रावण. कधी कुठलं तोंड बोलेल ना सांगताच येत नाही राया भाऊ. आता मात्र रायाला दीपिकलचा राग येतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए काय बोलतोयस? अण्णा कसे बी असू दे, ते माझे बाप आहेत, बाप. आणि बाप कसाही असू दे, त्याचा राग येऊ द्यायचा नाही हं. त्यामुळे जाऊ दे, आले असतील. आता मात्र डंकी लगेच दीपिकलला खुणवतो आणि म्हणू लागतो, काय बोलतोय? रायभाऊला राग येईल ना. तेव्हा राय म्हणू लागतो, चला ठीक आहे, मी आता जातो, असे म्हणून तिथून निघालेला असतो. तर इकडे मंजिरी आता तालुक्याच्या गावी निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं धावतच राय येतो. आता जोरजोरात तो मिसफायरला आवाज देऊ लागतो. तेवढ्यात मंजिरी पटकन कोण आवाज देतंय म्हणून पाठीमागे वळून बघते. तर आता तिची चप्पल तिच्या पायातनं सटकते आणि तिचा पाय थोडासा मुडपल्यावानी होतो. तेव्हा लगेच आता ती पायाला बघत असते. त्याच वेळेस राय येतो आणि म्हणू लागतो, बघू बघू मिसफायर, पाय मुडपलाय का? कुठे मुडपलाय बघू बरं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही रे, कुठे काहीच नाही. त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो, थांब थांब, मला बघू दे तरी आधी, असे म्हणून लगेच खाली बसतो आणि मंजिरीचा पाय आपल्या गुडघ्यावरती ठेवून बघू लागतो. त्याच वेळेस इथे शशिकला काकू आता मंजिरीवरती नजर ठेवून असते. तेव्हा ती पटकन राया आणि मंजिरीचा फोटो काढून घेते. तेव्हा लगेच मंजिरी रायाला म्हणू लागते, अरे राय, काय करतोय रस्त्यात तू? हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये, थोडासा मुडपला होता आणि काय नाही, दुखत नाहीये तो. चल बरं, तू जा दुकानात. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही मिसफायर, मी येतो की तालुक्याच्या गावाला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कशाला? मी चालले ना, माझं काम आहे, मी पूर्ण करेन, तू दुकानातलं काम कर. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, अगं पण चादरी उचलायच्या कामी येईल की मी, येतो की मी तुझ्याबरोबर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, चादरी उचलायच्या काही मला डोक्यावर नाही आणायच्या राया त्या. मी बरोबर व्यवस्थित आणणार आहे चादरी, तू काळजी करू नको. त्यामुळे तू दुकानात जा आणि माझं काही टेन्शन घेऊच नको. मला सवय रे अशी चादरी बघण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची. तू का टेन्शन घेतोय? तू जा बरं दुकानात. आता मात्र राया म्हणू लागतो, मिस फायर, तू काय कुणाचं ऐकणार आहे का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि तू काय लहान बाळासारखा हट्ट करतोय? मी येतो, मी येतो. आता सांगितलं ना एकदा, मी जाते, सगळं काय व्यवस्थित जमेल. त्या काकूंनी मला पत्ता पण दिलाय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, कुठे जायचंय तुला नेमकं? तेव्हा मिसफायर म्हणू लागते, ममता विहारला. तेव्हा लगेच आता हे नाव ऐकताच राया म्हणू लागतो, काय, कसं नाव वाटतं हे? असं कोणी घराचं नाव ठेवतं का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मला तर काहीच वाटत नाही, असेल, बघून घेऊ एकदा, नेमकं चादरी आहे तरी कशा. चल मी निघते. त्याच वेळेस रायाचं लक्ष जातं, मंजिरीने इथे सुकलेला गजरा लावलेला असतो. तेव्हा राय म्हणू लागतो, मिस फायर, एक विचारायचं होतं, आज असा सुकलेला गजरा का लावलाय? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हा का, हा गजरा मला कोणीतरी गिफ्ट आणला होता, पण मला दिलाच नाही. आता मात्र रायाला आठवतं की रायाने त्या दिवशी मंजिरीच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून गजरा नेला होता. पण मात्र जीजीने हे सगळं घडून आणल्यामुळे तो देताच आला नाही. त्याने तिथेच टेबलवरती ठेवलेला होता. हे मंजिरीने बघितलेलं असतं आणि त्यामुळेच आज तिने तो गजरा लावलेला असतो. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, खरंच मिस फायर, मी त्या दिवशी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय बाबा, कोणीतरी वाढदिवसासाठी गजरा आणला आणि तुम्हाला दिलाच नाही, पण काय करणार, मी तो आता सुकला तरीही लावलाय. तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो, गजऱ्याचा नाईलाज झालाय म्हणून त्याची फुलं सुकली, पण त्यांनी सुगंध नाही सोडला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, तू पण असाच तुझा चांगुलपणा कधीही सोडू नको. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे मिस फायर, असे म्हणून आता मंजिरी तालुक्याच्या गावी निघालेली असते. तर आता राया मंजिरीकडे बघत मनाशीच म्हणू लागतो, खरंच मिस फायर, तू किती वेगळी आहे, किती विचार करते. मग तो माणूस तुझ्या बरोबरीचा असू किंवा तुझ्या खालच्या पातळीचा असू, खरंच मिस फायर, तू खूप भारी आहे. आता मात्र शशिकला लगेच मंजिरी निघालेली असताना जयला फोन करते आणि जयला म्हणू लागते, मग जय घोरपडे, आता आपण आपली पहिली पायरी चढलोय बरं का. ती मंजिरी तालुक्याच्या गावी निघाली. तेव्हा जय म्हणू लागतो, निघाली? अरे बापरे, पण तिच्याबरोबर कोणी नाही आहे ना? तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही, ती एकटीच आहे. तो म्हातारा
तिच्याबरोबर निघाला होता. मी येतो तुझ्याबरोबर तुझं पाठराखण करायला असे म्हणत होता. पण मी काय काय केलंय जय, तुला खरंच सांगू, त्या म्हाताऱ्याला कसं कसं मी घरी ठेवलंय आणि त्या मंजिरीला एकटं पाठवलंय. त्यामुळे आता जे काही करायचंय ना ते तुलाच करायचंय. सगळं काही तुझ्या हातात आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, काळजी करू नको काकू, सगळं काही ठरल्याप्रमाणेच होणार आहे. आता मात्र लगेच शशिकला फोन ठेवते आणि खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस मंजिरी इकडे आता तालुक्याच्या गावी आलेली असते. आता मात्र ती त्या पत्त्याच्या ठिकाणी आलेली असते, पण तिथे कुठे असं घर दिसत नाही ममता विहार नावाचं. तेव्हा लगेच ती मनाशीच म्हणू लागते, या काकूंनी तर हाच पत्ता दिला होता, मग का सापडत नाही इथे कुठे घर दुकान, कुठे असेल यांचं काही. नाही नाही, मी यांना फोन करून बघू का. त्याच वेळेस एक माणूस तिथनं चाललेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, दादा एक मिनिट, हे ममता विहार नावाचं दुकान किंवा घर कुठे आहे. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, ममता विहार, अहो ते घर नाहीये, तो तर लॉज आहे. आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय लॉज. त्याच वेळेस आता तो माणूस म्हणू लागतो, हो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही हो, मला एखाद्या घराचा किंवा म्हणजे असं दुकानाचा पत्ता दिलेला आहे, चादरी घ्यायच्या आहेत मला. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, कुठे बघू बघू, तुमचा पत्ता दाखवा बरं. तेव्हा मंजिरी आपल्या हातात असणारा कागद दाखवते. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, ताई हा पत्ता लॉजचाच आहे, ममता विहार लॉज. तेव्हा लगेच आता मंजिरी विचार करू लागते. तेव्हा त्या माणसाला ती आता धन्यवाद म्हणते आणि लगेच त्या नंबरवर फोन करते. तेव्हा लगेच त्या काकू फोन उचलतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू मी इकडे आले होते, पण इथे कुठे ममता विहार नावाचं घर किंवा असं काही दिसत नाही आणि विचारलं तर ते सांगतायत तो लॉज आहे. तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, अगं हो, आम्ही लॉजवरच असतो. एका भल्या माणसाने आमची मदत केली ना, आणि मग चादरी ठेवायला आमच्याकडे कंपनी नाही आहे, ती कंपनी पण बुडाली आमची. त्यामुळे ना इथेच रूमवरती चादरी ठेवत असते मी. तू नको काळजी करू, त्या लॉजवाल्या मालकीनबाई आहे ना त्या माझ्या अगदी जवळच्या आहे. त्यामुळे ना मी इकडे राहते, तू काळजी करू नको, तुला काही त्रास होणार नाही इथे. तू पटकन ये आणि चादरी बघून जा हवं तर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, असे म्हणून ती फोन बंद करते. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अशा कशा ठिकाणी राहत आहेत, लॉजवरच राहत आहे म्हणतायत, पण जाऊ का मी त्या ठिकाणी. नाही नको, पण एवढ्या लांब आले, मला एकदा जाऊन बघायला हवं नेमकं काय परिस्थिती. आपल्याला काय चादरी बघायची आणि घेऊन यायचं आहे, तिथे कशाला थांबायचं आहे. असे म्हणून मंजिरी आता इकडे लॉजकडे निघालेली असते. तर इथे आता लगेच मंजिरी ममता विहार नावाच्या लॉजमध्ये आतमध्ये आलेली असते. आता मात्र आतमधलं वातावरण बघून मंजिरीला जरा भीतीच वाटते. जरा काही विचित्रच वातावरण असतंय तिथे. आजूबाजूला सगळीकडे माणसं असतात. त्याच वेळेस तिथे काउंटरवरती एक माणूस बसलेला असतो. तेव्हा मंजिरी त्याच्याजवळ येते आणि म्हणू लागते, दादा मला ना इथे चादरी घेण्यासाठी बोलवलं होतं, कुठे जायचंय मला नेमकं, कुठे असतात त्या काकू. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, तुमचीच वाट बघत होतो मी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय माझी. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, अहो चादरी घ्यायच्यात ना तुम्हाला, मग तुम्हाला 9 नंबरमध्ये जावं लागेल, जा जा, तुमची वाट बघतायत तिकडे जा. आता मात्र मंजिरीला हे सगळं विचित्र वाटत असतं, पण तरीही दबक्या पावलांनी ती इकडे 9 नंबरकडे रूममध्ये येते. आता मात्र ती त्या रूममध्ये जाताच लगेच इथे तो माणूस जय घोरपडेला फोन करतो. आता मात्र तो माणूस जयला म्हणू लागतो, पाखरू जाळ्यात अडकलंय बरं का. आता लगेच इकडे फोन बंद होतात. जय खूपच खुश होतो आणि शशिकलाही तिथेच पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. तेव्हा जय म्हणू लागतो, काकू माझं पाखरू जाळ्यात अडकलंय, पोचलंय बरं का, जिथे जायचं होतं तिथे पार्सल पोचलंय. आता मात्र शशिकला खूपच खुश होते. तेव्हा जय म्हणू लागतो, खरंच काकू तुम्हाला मानलं पाहिजे, एक प्लॅन नाही तर दुसरा प्लॅन तयार, काय प्लॅन करता काकू तुम्ही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे या शशिकलाकडे ए बी असे काही प्लॅन नसतात रे, A to Z पर्यंत प्लॅन असतात. बघ माझं डोकं कुठपर्यंत चालतंय, या सगळ्यासाठी मी दुबईवरनं बदाम मागवलेत. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, काकू आता तुम्ही एक काम करा, तुम्ही बदाम खा आणि मी मजा घेईन आणि मग तुम्ही बदाम खाता खाता मजा घ्या. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, पण जे काही करायचंय ते ठरल्याप्रमाणेच व्हायला हवं बरं का घोरपडे. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो तसंच होणार आहे, आज त्या दोघांचा डंका वाजणार आहे अख्ख्या गावात आणि मग बघा, मग काय मजा येईल. तेव्हा लगेच तिथेच आता डिफिकल आणि काही माणसांना चोर म्हणून पकडून आणलेलं असतं. हा पण आता शशिकला आणि जयच्या प्लॅनचा एक भाग
भागच असतो. तेव्हा डिफिकल्ट त्या हवालदाराला म्हणत असतो, ए अशा छोट्या मोठ्या चोऱ्या आपण करत नाही हां. रायाभाईचा माणूस आहे मी. रायाभाऊचं नाव घेतलं ना असे लोक मला पैसे देतील. या चोऱ्या वगैरे करत नाही, सोडा मला. पण मात्र हवालदार म्हणू लागतो, ए बैस इथे, गुपचूप बैस. तेव्हा लगेच आता जय शशिकलाला म्हणू लागतो, शशिकला, त्या रायाने माझा अपमान केला, माझ्याशी पंगा घेतला ना, आता बघ याची शिक्षा तर त्या रायाला मिळणार. आज त्या मंजिरी आणि रायाचं काय होणार आहे ना, खरंच बघण्यासारखं या, खूप मजा येणार आहे. पण आज मंजिरी मंजिरी तर आज माझी होणार आणि मी तिचा. खरंच आज ना जे मंजिरीच्या आयुष्यात होणार आहे ना ते ती कधीही विसरू शकत नाही. आता मात्र डिफिकल्ट त्या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, पण घोरपडे सर, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही माझ्या पुतणीशी, माझ्या मंजिरीशी लग्न कराल ना? तेव्हा लगेच आता शशिकला रडू लागते. तेव्हा जय म्हणू लागतो, वा काकू, काय ॲक्टिंग करता तुम्ही. तुम्ही तर खरं तर ॲक्टर व्हायला हवं होतं. असं असं एकेकाला खाली पाडलं असतं ॲक्टिंग करून. काय भारी ॲक्टिंग जमते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो पण जय, आता हे तू जे ठरवलंय ना ते तसं झालं तर तुला मंजिरीशी लग्न करावंच लागेल. तेव्हा जय म्हणू लागतो, हो मी मंजिरीशी लग्न करणारच. मला तर मंजिरीच हवी आहे ना. आता मात्र डिफिकल्टच्या हा सगळा प्लॅन लक्षात आलेला असतो. तो लगेच आता हवालदाराला बाजूला ढकलतो आणि जोरात पळत रायाकडे निघालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला आणि जय दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात. कारण त्यांनाही हेच हवं होतं की हे सगळं जाऊन त्यांनी रायाला सांगावं आणि रायाने तिकडे जावं. तर आता लगेच इकडे मंजिरी त्या 9 नंबरच्या रूममध्ये आलेली असते. आता मात्र ती दरवाजा ठोठावताच त्या काकू दरवाजा उघडतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू इकडे असता का, चादरी कुठे आहे तुमच्या? तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, अगं हे काय इथेच पोत्यात भरून ठेवल्यात. तेव्हा लगेच मंजिरी आता एक चादर बाहेर काढते. तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, अगं उघडून बघ ना, तुला नक्की आवडतील चादरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अशा भरपूर चादरी आहेत का तुमच्याकडे? तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, हो अगं खूप चादरी आहे आमच्याकडे, बघ ना अशा उघडून बघ, तुला नक्की आवडतील. आता मात्र मंजिरी अशी चादर उघडायला जाणार तेच त्या चादरीतून खूप अशी पावडर म्हणजे धुळीप्रमाणेच उडू लागते. आता मात्र त्या पावडरीने मंजिरीला ठसका लागू लागतो. तर आता मंजिरी लगेच चादर हातातनं खाली टाकते आणि आपले डोळे तोंड पुसू लागते. पण त्याच वेळेस आता तिला चक्कर आल्यासारखं होतं. मंजिरी आता चक्कर येऊन तिथे कॉटवरती पडलेली असते. तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, चला आता आपलं काम झालं, असे म्हणून त्या रूममधनं तिथनं निघून जातात. तर इकडे जीजी आता दिवा वगैरे लावत असते. त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणू लागते, नाना जेवणाची वेळ झाली, चला ना हो पटकन जेवण करून घेऊया, चला बरं पटकन. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो जेवणाची वेळ तर झाली, पण मंजिरीचा दुपारचा डब्बा दिला की नाही? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अहो ती तालुक्यावरनं अजून आली की नाही हेच समजलं नाही आणि डब्बा कुणाला द्यायचा त्यामुळे नाही दिला. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मग फोन कर की तिला. तेव्हा जीजी म्हणू लागते, अहो फोनही लावला होता मी, पण उचलतच नाही आहे ती फोन. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मग मला सांगायचं, मी लावून बघतो बरं. असे म्हणून नानाही फोन लावतात. पण मात्र मंजिरीचा काही फोन लागत नाही. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, अशी कशी पोरगी ही, पोचल्यानंतर फोन केला होता की नाही? तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही हो, दरवेळेस ती बाहेर कुठे गेली की पोचल्यानंतर फोन करते, पण आज ना काहीतरी भानगड वेगळीच वाटते, तिच्याबरोबर काही होणार तर नसेल ना हो? तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही नाही असं काहीही होणार नाही, आपली मंजिरी किती खमकी तुला माहिती आहे ना. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, चला बरं आपण जेवण करून घेऊया, मग तिला पुन्हा फोन लावूया. तर इकडे आता डिफिकल्ट धावतच रायाकडे दुकानात आलेला असतो. आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राया भाऊ मिस फायरला वाचवावं लागेल. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, अरे पण झालंय काय ते तर सांगशील का नाही? तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, तालुक्याच्या गावी मिस फायर गेली ना, ती खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. आता मात्र शशिकला आणि जयचं जे बोलणं झालेलं होतं ते सगळं इथे डिफिकल्ट रायाला सांगू लागतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही नाही, या घोरपडेच्या कचाट्यातनं मला मिस फायरला वाचवावंच लागेल. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, हो ना राया भाऊ, मग तू लगेच निघ तालुक्याच्या गावाला. तेव्हा लगेच राया आता धावतच इकडे तालुक्याच्या गावी आलेला असतो. आता मात्र ममता विहार लॉजमध्ये येताच राया लगेच त्या काउंटरवरील माणसाला म्हणू लागतो, आत्ता इथे एक मंजिरी नावाची मुलगी आली होती, कुठे आहे ती? तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, कोण मुलगी? आम्हाला काही
काही माहिती नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, अरे शिस्तीत सांगतो की तुझं डोकं फोडू. असे म्हणून आता लगेच त्याचं डोकं भिंतीला जोरदार दिशी आदळतो आणि म्हणू लागतो, पटकन सांग. हिरव्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची ओढणी घातलेली तिने. कुठे आहे ती मुलगी? आता मात्र तो माणूस म्हणू लागतो, 9 नंबर रूममध्ये जा पटकन. आता राया धावतच इकडे त्या रूमकडे आलेला असतो. आता मात्र दरवाजा उघडून बघतो तर मंजिरी इथे बेशुद्ध अवस्थेत कॉटवरती पडलेली असते. आता मात्र राया लगेच पटकन मिस फायरला उठू लागतो. अगं मिस फायर, उठ पटकन, काय करतेस तू? कुठल्या संकटात अडकली? मंजिरीच्या तोंडावरती तो पाणी शिंपडतो. आता मंजिरीला जाग आलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे राय तू? आणि त्या काकू कुठे गेल्या? त्या चादरी दाखवणार होते ना? तेव्हा राय म्हणू लागतो, अगं मिस फायर किती भोळी ग तू. कोणी काय बी सांगितलं की त्यांच्या लगेच बोलण्यात अडकते. अगं त्या काकूने समज केलंय, तू अडकली, खूप मोठ्या संकटात अडकली, त्यामुळे पटकन निघितनं चल आपल्याला जावं लागेल. तेव्हा लगेच मंजिरीला मात्र काय झालंय काही कळतच नाहीये. त्याच वेळेस आता ठरल्याप्रमाणे इथे घोरपडेने पोलिसांना पाठवून आता त्या लॉजवरती धाड पाडलेली असते. पोलीस मात्र एक एक करून सगळ्यांना पकडत असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे राया कसली धाड पडली इथे? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस फायर पडली नाही, धाड पाडली गेली. त्या दोघांनी आपल्याला अडकवण्याचा पूर्ण प्लॅन केलाय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय आपल्याला अडकवण्याचा म्हणजे? तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघ मिस फायर, आपल्याकडे आता वेळ नाही, आपल्याला ना इथनं निघावं लागेल. पण आता समोरून तर आपण निघू शकत नाहीये, कारण पोलीस आलेच समोरून. आपल्याला ना पाठीमागच्या खिडकीतून निघून जावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, असं पळून का जायचं पाठीमागनं? आपण काही केलंच नाहीये ना, आणि मला खात्री मी काहीही चुकीचं केलेलं नाही, त्यामुळे कशाला पळून जायचं? राया घाबरायचं काय? तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, आपलं कोणी ऐकून घेणार नाही. त्याच वेळेस आता पोलीस लगेच मंजिरी आणि रायाच्या रूममध्ये येतात. आता रायाने मंजिरीचा हात पकडलेला असतो. तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात, चला तुम्हाला अरेस्ट करायचंय, इथे धाड पडली, आता तुमची चोरी पकडली गेली. आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे खूप उशीर झाला तरी मंजिरी अजून घरी आलेली नसते. आता मात्र जीजी जयला फोन करते. तेव्हा जय म्हणू लागतो, जीजी मंजिरी पकडली गेली. पोलिसांनी ममता विहार नावाच्या लॉजवरती धाड टाकली होती. तिथे राया आणि मंजिरीला एकत्र पकडलं गेलंय. आता मात्र जीजी नाना सर्वांना धक्काच बसतो. तर आता इकडे सर्व लोकांना पकडून पोलिसांनी आणलेलं असतं पंढरपुरात. त्याच वेळेस तिथले लगेच काही लोक आरडाओरडा करू लागतात, कोण आहे? त्यांची तोंड दाखवा आम्हाला, त्यांना या गावात राहूच द्यायचं नाही. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी आणि रायानेही आपलं तोंड झाकून घेतलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते लोक मंजिरी आणि रायाचा चेहरा मोकळा करतात. आता मात्र त्याच वेळेस जीजी आणि नाना सर्वजण तिथे येतात. त्या दोघांना असं बघून जीजी आणि नानांना तर धक्काच बसतो. पण मात्र राया मंजिरीला या सगळ्यातनं कसं बाहेर काढेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.